त्याचबरोबर आपण पाहतोय संतोष कळे, मनोज पांडे लगातार 3 सिक्सर साठी 3000. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तीन सिक्स आणि 3 विकेट हॅट्रिक साठी 5-5 हजाराचं पारितोषिक लावण्यात आले आहे संतोष खळे आणि मनोहर पांडे साहेब यांच्याकडून. मॅचला होते सुरुवात. नक्कीच सनी सर फायनल वरती येऊन टेपलेला हा सामना. काय वाटतंय, काय घडेल? पहिला चेंडू श्री गणेशा करतोय फायनलचा. ओ पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने झेल होईल का? परंतु मिस झाले इकडे झेल. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव देखील इकडे पूर्ण झालेली आहे. आणि नक्कीच इकडे बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आपण पाहतोय 2 फलंदाज, एक साइडला यश, दुसऱ्या साइडला आपण पाहतोय अमित. राहुल माने सर असतील त्यांनी कृपया करून म्हणजे समालोचन कक्षाजवळ यायचंय. या ठिकाणी जो कल्पेश गोले आलेला आहे त्याला आपण त्याचं ते आकर्षक असं बक्षीस आहे ते आपण देतोय. मनीष चव्हाण यांच्या माध्यमातून लागलेलं जे बक्षीस आहे ते आपण त्यांना देत आहोत. पुन्हा एकदा चेंडू, चेंडू सरळ चाललाय सीमारेषेलगत आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. खेळामध्ये जो तो दंगला दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. दापोली प्रीमियरचा सामना. सनी सर नक्कीच आपण 2 दिवस ही स्पर्धा करतोय. नक्कीच या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल चर्चा नक्कीच झालेली आहे. परंतु आता येऊन ठेपलो आहे फायनल मध्ये. तुम्हाला काय वाटतंय या 2 संघांमध्ये कोण विजेता होऊ शकतो? जोशी सर क्रिकेट आहे, नाही सांगू शकत, प्रिडिक्शन नाही लावू शकत. काही होऊ शकतं, कोणताही संघ जिंकेल मला नाही माहित. कारण क्रिकेट हा शेवटपर्यंत जाऊ शकेल असं वाटलं होतं मागच्या मॅच मध्ये, जो अनास्पोर्टचा संघ जिंकू शकेल. पण तो क्रिकेटच्या अगदी खेळामध्ये तुम्ही प्रिडिक्शन लावणं हे 99.99% आहे चुकीचं ठरू शकणार आहे. ह्याचं प्रिडिक्शन नाही लावू शकत. मी जपानचा बाबा वेंगा नाही आहे की त्यांची हर एक भविष्यवाणी खरू ठरू शकते, किंवा क्रिकेटचा आकाश चोपडा नाहीये मी की कोणत्याही क्षणाला माझी भविष्यवाणी खरी ठरू शकते. मला नाही माहित या संघांमध्ये कोण जिंकेल. क्रिकेट 100% जिंकेल यात शंका नाहीये. ओव्हर टू जोशी सर. नक्कीच नक्कीच सर. पाहूयाच, वळूया क्रिकेटकडे. नक्कीच क्रिकेट म्हटलं तर शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत शेवटचा चेंडू क्रीजवरती म्हणजे या यष्ट्यांवरती पडत नाही तोपर्यंत कोण विजयी होईल कोण पराजित होईल त्याचा निष्कर्ष लावू शकत नाही. आता पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सचिन यांना, ज्याने 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शापाळवून मारण्याचा प्रयत्न, कार्पेट पद्धतीने मारला चेंडू. पहा मिसफिल्ड इकडे झालेला आहे. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु 1 धावेनिशी इथे समाधान मानावं लागेल. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. आणि नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर फ्लड लाईट मध्ये खेळणं बरेच जणांची सवय नसते, कारण फ्लड लाईट मध्ये खेळणं हे महत्वाचं बाब ठरलेली आहे. कारण आपण बरेच वेळा जे खेळत आलेलो आहे, ज्या बरेच टुर्नामेंट होतात त्या आपल्या दिवसाअखेरी होतात. आणि आज फ्लड लाईट मध्ये अचानक खेळणं म्हटलं तर तुम्हाला कुठेतरी समजूतदारपणाने खेळी खेळावी लागेल. पुढील चेंडू घेऊन आले तर पाहूया काय होतं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मारा गेला. चेंडू चाललाय हवेत. पाहूया झेल होईल का? परंतु सुंदर झेल इकडे पाहायला भेटली. गडी होतोय बाद. मोठा हादरा, मोठा धक्का. अमित नावाचा वादळ इकडे आलाय संपुष्टात. तुम्ही आता आउट झालेला आहात. आता टेडी तुम्हाला पुढच्या वर्षी बॅटिंग मिळेल. या
बॅट वरती करायचे, बॅट वरती करायचंय. आता तुम्ही आऊट झालात, आता तुमचं हेल्मेट काढा. नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतोय, एक महत्वाचा फलंदाज भैरवनाथ संघासाठी आपण पाहतोय रुपेश, ज्याने कालच्या दिवसापासून ते आजच्या फायनल पर्यंत नक्कीच सेमीफायनल पर्यंत चांगली फलंदाजी केली. तोच खेळाडू आता मैदानामध्ये होम ग्राउंड मानला जातो. याचा बरेच सामने खेळलेले आहे. ऑल इंडिया ओपन असतील, एक गाव एक संघ असेल पालघर जिल्ह्यातून, त्यानंतर बरेच प्रीमियर लीग असतात, त्या देखील या ग्राउंडवरती या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे. त्याच्या नावावरती इकडे 3 ते 4 अर्धशतक देखील या ग्राउंडवरती छापले गेलेले आहेत, कोरले गेलेले आहेत. तोच खेळाडू आता बॅटिंगसाठी आता रुपेश आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाज आता यांना गोलंदाजी आपली हाताळतील. पुढचा चेंडू पाहूया. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, त्याला फक्त जागा दाखवलेली आहे, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी इकडे ठरलेत. संघाची वैयक्तिक धावसंख्या धावणं पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या झालेली आहे. एक गडी बाद झाल्यानंतर संधी देऊया डीजेला. डीजे सामना मैदानी रंगला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. नक्कीच ज्या संघामध्ये चांगली बॅटिंग देखील केली आहे तोच आता गोलंदाजी मार्कवर साईराज. गेले 2 दिवस सातत्याने आपण इकडे पाहिलेले या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण साईराज यांनी पाहिलेलं आहे, यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आता पाहूया साईराज गोलंदाजी मार्कवर कशा पद्धतीने या फ्लड लाईट मध्ये गोलंदाजी हाताळतात ते. आणि खरोखरच फायनलचा हा सामना आहे, चित्तथरारक सामना आहे. कोण कोरलं जाणार या महासंग्रामामध्ये 2026 मध्ये या सामन्याचा मानकरी कोण ठरणार या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच माहिती पडेल. सामना लांबपर्यंत जाणार, सामना रंगतदार होणार, आता त्याची काही शंका नाही आहे. कोण जिंकणार याचा ठराव तर कोणी अजूनपर्यंत केलेला नाही आहे. पुन्हा एकदा रुपेश सज्ज. ओहो काय चेंडू मारलाय, झेल होऊ शकते का? कॅच बनी, मॅच बनी, कॅच बनलेली आहे. मोठा गडी तंबूकडे चाललाय, मोठा मासा गळाला फसलाय. देऊया संधी डीजेला. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. फटका चांगला सजवला होता, फटका चांगला सजवला होता, फक्त एलिव्हेशन थोडीशी कमी पडली, फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला भेटली. खरोखरच या स्पर्धेमध्ये ज्या झेल झालेल्या आहेत, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला भेटला. ती सूरजची झेल असेल, ती यशची झेल असेल, त्यानंतर ही आता आपण पाहतोय नवीन खेळाडूकडून झेल झालेली आहे. अप्रतिम झेल आपल्याला या स्पर्धेमध्ये, म्हणजे या स्पर्धेचं एक महत्व ठरलंय, म्हणजे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. खरोखरच जेवढे खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये सर्वांनी क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं आहे. चला वळूया पुढच्या चेंडूकडे. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित यांना. पाहूया रोहित आपल्या संघासाठी काय करतात. एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, एक पार्टनरशिप झाली पाहिजे, कारण की पार्टनरशिप झाली तरच स्कोरबोर्ड तुमचा हलता राहील. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन केलेला आहे, एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता दुसरी धाव देखील इकडे पूर्ण केलेली आहे. या 2 धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या धावसंख्येवरती. तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना फायनलचा आहे, सामना फायनलचा आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच मोठमोठे फटके, तुमची जी एवढ्या वर्षाची केलेली मेहनत आहे ती तुम्हाला पणाला लावावी लागेल. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेजवळ. बघता बघता 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होतोय चेंडू. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील बघता बघता इकडे पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटतीये आणि संघाची वर धावसंख्या वधारते ती 14 या आकड्यावरती. 1.3 म्हणजे 1.3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि पाहूया 14 या धावसंख्येवर पोहोचलंय. चांगली 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 फलंदाजी इकडे होते. कुठेतरी आपल्याला धावसंख्या थांबली नाही जात आहे, धावसंख्या थांबली नाही जात आहे. पाहूया पाहूया सज्ज गोलंदाज सज्ज साईराज. साईराज यांचे आपण पाहतोय
3 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. म्हणजे तब्बल 3 चेंडूवरती 5 धावा खर्च केलेल्या आहेत. आता पाहूया या पुढील चेंडूवरती कशा पद्धतीने आता यश म्हटलं तर यश यांनी आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलेलं आहे. कारण त्याचं क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, यश याने नक्कीच आपल्याला प्रभावित केलेलं आहे. पाहूया या फायनलच्या सामन्यामध्ये काय करेल, काय घडवेल. कारण की प्रत्येक सामना हा फायनल सारखा खेळला जातो, परंतु फायनल ही अप्रतिम खेळणं गरजेचं असतं. कारण की शेवटचा टप्पा असतो, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये कशारीत्या आता यश फलंदाजी करेल ती आपल्याला बघावी लागेल. शपाळून मारण्याचा प्रयत्न, थोडासा फक्त दिशा दिलेली आहे चेंडूला. त्या चेंडूला दिशा दिल्यानंतर 1 धाव इकडे पूर्ण झालेली आहे. या 1 धावेने धावसंख्या वधारली, धावसंख्या चालली ती 15 या दिशेने. 2 गडी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय 1.4 चेंडूचा खेळ झालेला आहे. साईराज यांची चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कुठेतरी मोठे फटके मारण्यासाठी आकडवून ठेवलेला आहे. नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी होते. आता कोणत्या गोलंदाजावर आक्रमण करायचंय हे नक्कीच यशला माहित असेल. आपण पाहतोय रोहित यांना 2 चेंडू 5 धावा, तर यश यांना आपण पाहतोय 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा केल्यात. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. पुन्हा एकदा साईराज सज्ज. ओहो, फटका चांगला सजवला, एलिव्हेशन आहे, चांगले झेल होऊ शकते, परंतु प्रयत्न अनसक्सेसफुल. चेंडू 1 बाउंस सरळ निघून गोवाला कोकण दाखवा. कोकण नाही, इकडे डायरेक्ट चेंडू सीमारेषा पार करून दाखवलंय फलंदाज रोहित यांनी. चांगली फलंदाजी इकडे पाहायला भेटते रोहित यांच्या बॅटीतून. 3 चेंडू 9 धावा इकडे पाहायला भेटतात स्कोर कार्डवर. धावसंख्या वधारलेली आहे 19 या धावसंख्येवरती. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. चांगला निर्धाव चेंडू पाहायला भेटला. आणि निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. आपण पाहतोय रोहित यांना 4 चेंडू 9 धावांवर खेळतायत, तर यश यांना आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावांवर खेळतायत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटकामध्ये देखील 10 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सचिन यांच्या 9 धावा आलेल्या. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी अकडवून ठेवलंय. नक्कीच आता आपण पाहणार आहोत नवीन गोलंदाज. चला लगेचच यायचं आहे. गोलंदाजांनी पण थोडीशी त्वरा करायची आहे. प्रोजेक्ट स्कोर आपल्या समोर आलेला आहे 39. करंट रन रेट आपण पाहतोय 9.50 आपल्याला इकडे करंट रन रेट पाहायला भेटतोय. जवळजवळ मला वाटतंय 11 किंवा 12चा रन रेट या संध्याकाळच्या 17 म्हणजे रात्रीच्या 17 करणं गरजेचं असणार आहे. कारण की इकडे संध्याकाळच्या 17 गोलंदाजाला साथ असते. कारण की थोडंसं मैदान दमट आपल्याला पाहायला भेटतो, कुठेतरी दव पडलेली पाहायला भेटते आणि नक्कीच त्यासाठी गोलंदाजाला नक्कीच साथ भेटते. 19 धावसंख्या झालेली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर हेमंत यांनी देखील चांगली गोलंदाजी या 2 ते 3 सामन्यांमध्ये पाहायला भेटलेली आहे. पाहूया कशा पद्धतीने हेमंत आता या फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर का तुम्हाला ही चमचमत्या ट्रॉफी सोबत सेल्फी पाहिजे तर नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात आणि कष्ट करण्यानंतरच तुम्हाला या ट्रॉफी सोबत सेल्फी भेटेल. चला वळूया मैदानाकडे. आपण वळतोय जिकडे आपण पाहतोय हेमंत यांना. पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिल्या चेंडूवरती पाहू शकता 1 धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी चांगली, फेकी अचूक पाहायला भेटली आपल्याला. गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला भेटली. आता तोच बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय ज्याच्या बॅटीतून आपल्याला चौकार पाहायला भेटलेला. रोहित स्ट्राईकला आहे, तर 4 चेंडूवरती 9 धावा केलेला फलंदाज रोहित यांना आपण पाहतोय. पाहूया काय घडेल काय बिघडेल ते नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. पार्टनरशिप बिल्ट होते.
2.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या उभारली गेली ती 20. 2 गड्याच्या मोबदल्यात कारण रन रेट देखील आपल्या समोर येतोय. 9.23 चा रन रेट आहे. नक्कीच नक्कीच चला थोडी घाई करायची आहे. पुन्हा रोहित शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला भेटला, परंतु पंचांनी इकडे निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे. खरंच चांगला वेध घेणारा, यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला भेटला. थोडीशी उंची आपल्याला पाहायला भेटली या चेंडूमध्ये, थोडासा वेग देखील पाहायला भेटला. चांगलं 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 चांगली गोलंदाजी इकडे हेमंत यांच्याकडून पाहायला भेटते. 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. आता वळूया पुढच्या चेंडूकडे, जो तिसरा चेंडू असेल. या षटकामध्ये गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला भेटते. पाहूया, कमबॅक करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. जिथे गोलंदाजाला कमबॅक करायचं असतो तर एक साईडला फलंदाजाला कमबॅक करायचं. कशा रित्या पार पाडेल रोहित ही इनिंग आपल्याला पाहणं योग्य ठरणार आहे. पुन्हा एकदा मोठा मटका मारण्याचा प्रयत्न, गॅपच्या दिशेने गेलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. बघता बघता दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. पाहूया यश तिसरी धावेचा देखील प्रयत्न करेल का, आणि बघता बघता तिसरी धाव देखील इकडे पूर्ण केलेली आहे. चांगली चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आपण नक्कीच या ग्राउंड वरती बरेच कालावधीनंतर 3 रन धावले गेलेत, आणि ते ह्या 2 खेळाडूंमध्ये पाहिले गेले. चांगली फलंदाजी होते आपल्याला पाहायला भेटते. पाहूया काय घडेल काय बिघडेल. तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. एखादा मोठा फटका मॅचला कलाटणी देऊ शकतो, परंतु तो हिम्मत, ताकद, जोश तुम्हाला दाखवावं लागेल नक्कीच. यश, आता आपण पाहतोय यश यांना स्ट्राईक वरती पाहतोय. 3 चेंडूचा सामना केलाय. 3 धावा त्यांच्या स्कोर कार्ड वर दिसत आहेत. तदनंतर रोहित यांना पाहतोय 6 चेंडूमध्ये 12 धावा आपल्याला पाहायला भेटल्या आहेत. हेमंत यांनी देखील 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. पाहूया कशा पद्धतीने शेवटचे 2 चेंडू हाताळतील. आपण फील्ड पाहू शकता. यश साठी सजवले गेले लॉंग ऑफ लॉंग ऑन. थर्ड मॅन देखील पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी इकडे होते, परंतु चांगली फिल्डिंग सेट केली गेली आहे यश यांच्यासाठी. लेफ्ट हँड बॅटर यश यांना आपण पाहतोय. शापाळवून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार षटकार. नक्कीच शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तुम्ही नाही करू शकत. यश याला नाही करू शकत. चांगले फटके आपल्याला पाहायला भेटत यश यांच्या बॅटीतून आलेत, आणि खरोखरच एक महत्वाचा खेळाडू आहे भैरवनाथ क्रिकेट संघाचा. खरोखरच एक उत्कृष्ट झेल देखील या आधीच्या सामन्यामध्ये पाहायला भेटली त्याच्याकडून. तदनंतर आता षटकार. 4 चेंडू 9 धावा यश यांच्या बॅटीमध्ये पाहायला भेटत आहेत. ओ बीट झालेत. सब छोड़ दे लेकिन डॉट बॉल करना छोड़ दे दोस्त. कारण डॉट बॉल पुढे जाऊन मॅचला कुठेतरी कलाटणी देणारे चेंडू असतात, आणि तोच चेंडू इकडे हाताळला गेला. यश यांच्याकडून कुठे षटकार मारला. त्याच्यानंतर 4 चेंडूवर 9 धावा होत्या. आता 5 चेंडूवरती 9 धावा पाहायला भेटत आहेत. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असेल ज्याच्यावरती आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, आणि हेमंत याने 10 धावा खर्च केल्यात. पाहूया या चेंडूवरती किती धावा येतात. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र यूज केला होता, परंतु त्याला देखील कार्पेट पद्धतीने मारलं. 1 धाव पूर्ण केली आहे. बघता बघता चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा देखील इकडे कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग पाहायला भेटते यश यांच्याकडून. या 2 धावेनेशी संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी या 2 खेळाडूंमध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. चला ड्रिंक्स ब्रेक इकडे झालाय. नक्कीच तोपर्यंत आपण देऊया संधी. एक गाणं ऐकूया डीजे मास्टर साई एकविराकडून.
षटकार पाहायला भेटला यश यांच्या बॅटीतून. आता पाहूया रोहित यांच्या बॅटीतून एखादा षटकार आला तर कुठेतरी मॅचची कलाटणी होईल, कुठेतरी मॅचची 40+ संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लड लाईट मध्ये जर का तुम्ही 45 क्रॉस केलात तर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारण्याचा संयम राहील. पाहूया किती धावा होतात. 31 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा षटक असेल. 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. एक रुपेश आपण पाहतोय तर एक अमित यांना पाहतोय. आता दावेदारी आले ती आपण पाहतोय यश आणि रोहित यांच्यावरती. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप तर दोघांमध्ये झालेली आहे. आतापर्यंत 23 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 23 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. आता पाहूया या 6 चेंडूमध्ये शेवटच्या किती धावा जमा करतील. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज, जास्त वेळ घ्यायची नाही. फायनलचा मुकाबला आहे. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस स्टॉक, एलिव्हेशन कमी पाहायला भेटली. एक धाव पूर्ण केली आहे. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहूया किती धावा होत आहेत. फेकी अचूक आणि 3 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटले. चांगली 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 फलंदाजी, चांगली फलंदाजी. कुठेतरी बॅकफुटला जाणारा संघाला म्हणजे धावसंख्येला कुठेतरी चांगल्या स्तरावरती घेऊन जाण्याचं काम इकडे यश आणि रोहित यांनी केलेलं आहे. नक्कीच 7 चेंडू 15 धावा आपण पाहतोय रोहित यांच्या, तर 6 चेंडू 11 धावा यश यांच्या आपण पाहतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 34. 2 गडी बाद. मोठे धक्के भेटलेले आहेत अमित नावाचा आणि रुपेश नावाचा. त्याच्यानंतर आलेल्या या 2 खेळाडूंनी नक्कीच आपल्या इनिंगला सांभाळून चांगली धावसंख्या उभारण्याचा संयम ठेवलेला आहे. पाहूया शेवटचे 5 चेंडू कशारित्या वापर करतात सागर. चला पुन्हा पाहू शकता क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे यश यांच्यासाठी. त्रिफला डिस्ट्रॉय गाडी होतोय बाद. असेल तर नक्कीच या 4 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके मारावे, कुठेतरी 45 क्रॉस करावा लागेल. आता पाहूया 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये किती धावा उभारल्या जातात. 34 ही धावसंख्या झाली आहे 3 गडीच्या मोबदल्यात. 3.2 चेंडूचा खेळ झालेला आहे. आपण बघतोय फील्ड कशा पद्धतीने सजवलेली आहे. पुढील चेंडू पाहूया काय होतंय, काय बिघडतोय. फटका चांगला सजवलाय, गॅपच्या दिशेने चेंडू मारलाय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केलेली आहे. या 2 धाव्यांनी संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. प्रयत्न चालू आहे, प्रयत्न मोठ्या फटकाचा चालू आहे. आता 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू मध्ये पाहूया किती धावा होतात. मोठे फटके, मोठे फटके. एखादा या 3 चेंडू मध्ये मोठा फटका आला तर नक्कीच फटका आलाय, फटका सजवलाय, फटका तारामंडल मध्ये चेंडू गेलाय. शोधून नाही जावं लागेल. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. कभी आया नाही हो. खरोखरच हा बॅटिंगला आला नव्हता, पण आला तेव्हा तुफान नाकावून दिलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार.
अनिकेत नावाचा वादळ गोंगवतोय. अजून देखील त्याच्यासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावा होतात. 42 झाले, 42 झालेले आहेत. 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 8 धावा झाल्यात अनिकेतच्या. पाहूया काय होतंय, काय घडतोय. पुन्हा पंच वळले, पंचांनी समांतरात केले. एक अतिरिक्त चेंडू अजून फेकावा लागेल. वाईटचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त धाव. 43 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. पाहूया सागर यांचे अजून 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा उडवून दिलाय, फेकून दिलाय तारामंडळ मध्ये. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. किताब नाम दिलीप कुमार. हा तर जोश आहे अनिकेतचा. मी दाखवून दिलंय, मी अनिकेत आहे, मी फटके मारू शकतो. छोटा कद बडा धमाका, आणि धमाका करतोय. शेवटचा चेंडू असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात. धावसंख्या जाऊन टेपलेली आहे 49च्या घरात. पाहूया काय होईल, काय बिघडेल. शेवटचा चेंडू. डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. म्हणजे धावसंख्या झालेली ती 49. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं आहे ते 50 धावांचं. नक्कीच चांगली फलंदाजी, आणि नक्कीच सर्वांना जर अनिकेताची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. चांगली फलंदाजी. कुठेतरी संघ बॅकफुटला होता, त्याला नक्कीच फ्रंट फुटला आणून ठेवलेला आहे. असा फलंदाज आपण पाहतोय अनिकेत यांना. आग लगी है धुआं उठा. चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रुपेश सर आपणास विनंती आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपली वेळ भरपूर झाली आहे. आपण पाहतोय 9 वाजायला आले आहेत, 9 वाजलेले आहेत. लगेचच जायचं आहे मैदानामध्ये. आणि नक्कीच पुढच्या इनिंगसाठी मी समालोचनामध्ये बदल करतोय. आपल्या समोर येणार आहेत सनी मोहिते सर, दापोलीतला एक बुलंद आवाज. त्यांच्याकडून पुढच्या इनिंगसाठी आपण जातोय. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली क्रिकेट कमिटी आयोजित दापोली प्रीमियर लीग 2026 सीझन 5 पर्व 5 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेच्या आपण पाहताय तर खऱ्या अर्थानं बिग बॅटल ग्रँड फिनालेचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करत असताना भैरवनाथ फायटर्स या टीमनं प्रतिस्पर्धी दक्षिण स्वरांश 11 या टीमच्या विरोधामध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. आणि या सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सलामीवीरचे बॅटर्स गेलेले आहे साईराज माने, आणि त्याचबरोबर त्याचा जो साथीदार आहे रवी. ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. हा सामना साधारण सामना नाही, ग्रँड फिनालेचा आहे. रोख रक्कम 55,555 रुपये, आणि त्याचबरोबर चमचमती आकर्षक अशी ट्रॉफीज देखील तुम्हाला मिळणार आहे. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूला ड्राईव्ह केलंय 2 खेळाडूंमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूने चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला असता. थोडस अगदी धडपडताना दिसला क्षेत्ररक्षक,
2 रन्स पाहायला मिळतील. रुपेशनं जो गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी स्वतः मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिला बॉल यॉर्क लेन्सचा होता, त्याला ड्राईव्ह केलं गेलं. आउटफील्ड फास्ट आहे, तो क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. टीमला रन्स वाचवण्यासाठी नक्कीच त्यांनी योगदान दिलेलं आहे. पुढचा बॉल टाकला जाईल. यावेळीचा बॉल स्वीप केला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या बाजूने 4 रन्स मिळते. चौकार येतोय. केव्हा किंमत कधी आयुष्यात उरली नसते, याच्यासाठी मेहनत घ्या. पुढचा बॉल आहे, फ्रंट फुटचा वापर केला जाईल. 2 खेळाडूंमध्ये इथे एक तरफ सलमान, एक तरफ शाहरुख, बीच में से प्रीति जिंटा फरार, सीमा रेखा पार. लाजवाब बॅटिंग चालली आहे. दुसऱ्या बाजूला जो फलंदाज आहे ना, तो रवी देखील आक्रमण करण्यासाठी आलाय. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेतला जातोय. पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे. फ्रंट फुटचा वापर आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही, थांबवलेला आहे. आप सेर हम भी सव्वा सेर, जशास तसं या ठिकाणी उत्तर दिलं जाते. एक चौकार आला ना, लगेचच बिंदी चेंडू आलाय, डॉट बॉल आलाय. रवी आणि त्याचबरोबर साईराजी दोघे आता चर्चा करतायत. त्यांना माहित आहे चर्चा करावी लागेल, कारण हा सामना जिंकायचा आहे. गेल्या पर्वामध्ये याच संघानं पराजित केलं होतं दक्षिण स्वारांशी या टीमला. परंतु या पर्वामध्ये काय अपलट होऊ शकतो का? हे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, आपलं जे टायटल आहे ते डिफेंड करतील का, हे पाहावं लागणार आहे. धावसंख्या वेगानं पुढे सरकेल. 13 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. ओव्हर नंबर पहिलाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 13, जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 37 रन्स पाहिजेत. इथे पहिला दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. अठरा बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 13 तर झालेले आहेत. हा सामना जर जिंकून दिला साईराजनं, तर प्रशांत दवंडे यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. 18 बॉल मध्ये 37 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी दक्षिण स्वारांशी या टीमला. गोलंदाजी मार्क वरती इमर्जिंग प्लेअर, रायझिंग स्टार यश अडविलकर गोलंदाजीसाठी आलाय. खूप साऱ्या पावलांचा रनअप घेत असताना बॉलिंग करताना दिसू शकेल साईराज बनाम. बॅटल मात्र हे यश अडविलकर. चेंडूला भिरकावून लावलंय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार.
सिक्सर आलाय. शानदार असा स्ट्रोक पाहिला साईराज माने. स्टार खेळाडू, लाजवाब प्लेअर, शानदार क्रिकेटर पाहायला मिळतोय. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी आहे या खेळाडूकडे. अफलातून असं क्रिकेट तो खेळतोय. यशवरती आक्रमण, पहिल्याच बॉलवरती त्याचा समाचार घेतला. येणारा पुढचा बॉल कशा प्रकारे तो टाकेल. चेंडू टाकण्यासाठी मात्र तयार होईल. पहिलाच बॉलवरती सिक्सर आलाय. विजयाच्या दिशेनं घेऊन जातोय साईराज. चेंडूला फ्लिक केले. यावेळेस बॉल 1 रन्स घेतला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. हारण्यासाठी तयार नसणारा हा साईच राज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ अगदी शानदार पाहायला मिळतोय. आयुष्य छान आहे, थोडेसे लहान आहे. रडतोस काय वड्या लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. हवे ते उचलून घे दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक जो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी रडावं लागतं, तर सुखासाठी कधी भासावं लागतं. पण सुंदर धबधबा बनायला त्या पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. यास पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय चौकार साईराजच्या बॅटमधून. साहिल माने यांच्याकडून सांगितलं जातंय, जर का साईराज माने यांनी हा सामना जिंकून दिला तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. साहिल माने क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 रन स्ट्राईक रोटेट होऊन जाईल. काय बॅटिंग चालले. यशला रिमाइंडला घेतलंय. आता त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. जणू काही तुटून पडलाय. त्या चेंडूला असा खेळतो ना, त्या चेंडूला फोडून काढण्याचं काम केलं जातंय. जणू काही त्या चेंडूवरती कुऱ्हाडीचा घाव घातला जातोय. अशी बॅटिंग साईराज मानेच्या माध्यमातून. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 26. 26 रन्स. जिंकण्यासाठी 24 पाहिजे. पुढचा बॉल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये त्या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आवश्यकता नाहीये की तुमचं जे स्कोरबोर्ड चालू आहे ना, ते कंटिन्युअसली तुम्हाला चालू ठेवावं लागणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. डॉट चेंडू आहेत ना, विंदी चेंडू महागात पडतील. 2 सेकंड समाप्त. धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 12 मध्ये 24 पाहिजे. 12ला 24. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. खेळ असा हा साऱ्याचा प्यारा. नारंगी मैदानी मैदानी रंग हा न्यारा. नारंगी मैदानी मैदानी रंग हा न्यारा. नारंगी मैदानी मैदानी रंग हा न्यारा. नाव वाजतंय मैदान गाजतंय जोशा डीजेचा आवाज घुमला. नाव वाजतंय मैदान गाजतंय जोश डीजेचा आवाज घुमला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय कॅश प्राइज मध्ये वाढ झालेली आहे. प्रशांत दवंडे सांगतायत की हा जर नॉट आउट राहिला मॅच संपवून साईराज, तर 2222 रुपये त्याला दिले जातील. व्हाईट बॉलचा इशारा.
यावेळीचा बॉल मात्र थोडस शफलून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. प्रेशर बनलाय. प्रेशर 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 अशाच प्रकारचं हे प्रेशर पाहायला मिळते. पहिला वाईड टाकला. दुसरा बॉल डॉट आलाय. जिंकण्यासाठी आता 23 पाहिजेत. प्रशांत दवंडे यांनी सांगितला सामना जिंकून दिला तर 2222 कॅश प्राइज मात्र दिलं जाईल साई राजमाने यांना. पुढचा बॉल टाकला जाईल. येस होय मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. थँक्यू. 33 झाले. 17 पाहिजेत. इथे चॅम्पियन बनण्यासाठी तब्बल 17 रन्स दूर आहे दक्ष आणि स्वरांश इलेव्हन संघ. बॉलर तयार. ऑफस्टॉमच्या बाहेरच्या बॉलला लीव्ह केले. सोडून दिले. एक्स्ट्रा रन थोडासा प्रेशर मध्ये दिसेल. बॉलर मनोजला पाहतोय. बॅटर्स पासून वाचण्याचं काम चालू आहे. बॅटर्स पासून चेंडूला लांब ठेवण्याचं काम आहे. पुढचा बॉल आहे. संकट असेल की आक्रमण पुन्हा एकदा जारी राहील. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन घेतला गेला. प्रयत्न 2चा होणार का? परंतु एकाच धावेवरती समाधान आणि संतुष्ट मानावं लागतंय बॅटिंग करणाऱ्या साई राजाला. साईचं राज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 35-35 या आकड्यावरती. इथे एखाद मोठा फटका आला तर मॅचचं संपूर्ण रूप बदलू शकतं. जे रूप आहे बदलायला वेळ लागणार नाही. रसिक प्रेक्षक या सगळ्यांच्या नजरा या मॅच वरती लागलेल्या आहेत की पर्व 5 दापोली प्रीमियर लीग पर्व 5चा चॅम्पियन कोणता संघ ठरेल. समर्थक आता थोडेसे चिंतेमध्ये बसलेत की कोणता संघ जिंकणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये अगदी या मॅच मध्ये पराजित होणार. हवेमध्ये बॉल आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन आउट ऑफ द पार्क षटकार. दक्ष अँड स्वरांश इलेव्हन. भैरवनाथ फायटर्स आपला टायटल डिफेंड करतील का पाहावं लागेल. डिफेंडिंग चॅम्पियन आहे की या पर्वामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. सगळ्यांच्या नजरा आहेत. फ्रंट फूटचा वापर केला. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑनला. सक्सेसफुल डिलिव्हरी. विकेटचं बटन. शेवटचा बॉल आहे. एक चेंडू शिल्लक आहे सर. कांबळे सर एक चेंडू शिल्लक आहे. बॅटिंग साठी न्यू बॅटर पाठवला गेलाय. सचिन. येस सचिन खळे यांना पाठवले गेले. परंतु विजयाची जी मोहर आहे गळ्याच्या अगदी आतमध्ये घालून ते येतील का बाहेर मैदानाचे हे पाहावं लागेल. या चमचमत्या ट्रॉफीचं सुनेरी अक्षरानं जर का दक्ष आणि स्वरांश इलेव्हनला नाव कोरायचं असेल ते 9 रन तुम्हाला करावे लागतील. चेंडू तुमच्याकडे आहे 7
रन्स करायचे आहेत तुम्हाला 9. 7 मध्ये 9 ची गरज आहे. डावखुऱ्या शैलीच्या मनोजने एक चांगला ब्रेक थ्रू देण्याचं काम केलं. जी पार्टनरशिप बिल्ड होत होती त्याला ब्रेक लावण्याचं काम केलंय. पहिला बॉल उडवलाय 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 बाहेर 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 षटकार. चिन्ह देखील जणू काही तो डगआउट मधून सेट होऊन गेला होता आणि तो फटका खेळला, षटकार ठोकला. आता मध्ये ब्रह्मास्त्र आणि त्या ब्रह्मास्त्रानं अगदी चांगलाच वार केला. षटकाराला 6 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. सहा मध्ये 3 ची गरज आहे. रसिक प्रेक्षक हो, रिक्वेस्ट आहे प्लेयर्स आपण त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. आम्हाला माहित आहे सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही आतमध्ये येणार आहात. थोडे मागे उभे राहा. मॅच चालू आहे, अजून सामना संपला नाहीये. सगळ्यांनी बाहेर थांबायचंय. मॅच चालू होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहत नाही तोपर्यंत. आपले पाय आतमध्ये असतील, थोडे मागे उभे राहा. चला, 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. रोहित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरती. थोडासा ड्रामा पाहायला मिळतोय. 3 वेळा जो बॉलरने रनअप घेतला, 3ही वेळेला मात्र अगदी त्याला दुविधा पाहायला मिळाली चेंडू राखण्यासाठी. रसिक प्रेक्षक चला, सगळ्यांनी सहकार्य करायचंय. आपण थोडस मागे उभं राहायचंय. आम्हाला माहित आहे सेलिब्रेशन आपल्या सर्वांना करायचंय. आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं बदल, सक्सेसफुल डिलिव्हरी. मॅच संपली नाही, सामना होणार आहे. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी बॅटरला पाठवले गेले, सो 3 रन्स करायचे होते. इथे लेफ्ट हँडेड बॅटर आहे यांच्याकडे, सो पाठवलं जात नाहीये त्याला. बॅटर्सला पाठवले गेले, सो 5 बॉल मध्ये 3 रन्स. कदाचित इथे जर एखादा लेफ्ट हँडेड बॅटर असता तर फिल्डिंग मध्ये तब्दिली करावी लागली असती. 3 रन्स साठी नवीन बॅटर आलाय. चेंडूला अगदी सन्मानजनक हँडल केले गेले. जिंकण्यासाठी अजून देखील 2 रन्स करावे लागतील बॅटिंगकडे. 2 रन्स अजून पाहिजे जिंकण्यासाठी. जब नन्ही चेटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर सो बार फिसलती है. ओ मन में विश्वास भरता है, रगों में साहस, चढ़कर गिरना गिरकर जरना कराता है, फिर भी उसकी कोशिश बेकार नहीं होती.
और कोशिश करने वालों को मित्रों कभी हार नहीं होती. प्रयत्न करतायत. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. डावखुऱ्या शैलीचा बॉलर. या स्विनिंग स्ट्रोक आलाय आणि या संपूर्ण स्पर्धेतील दापोली प्रीमियर लीग 2026 सीझन 5 चा चॅम्पियन विकेट वरती कुणी नाचायचं नाही. चला बाहेर यायचंय. विकेटच्या बाजूला या. सर्वांना सर्व खेळाडूंना तिथे रिक्वेस्ट करतोय आपण विकेट वरती नाचायचं नाही. विकेटच्या बाजूला येऊन सेलिब्रेशन करा. एका बाजूला यायचं एका ठिकाणी या. एका साइडला येऊन सेलिब्रेशन करायचं. विकेट वरती कुणी नाचू नका.